नगर परिषद आणि नगरपंचायतींवर निधींचा पाऊस, आचारसंहितेआधी रेकॉर्ड ब्रेक निर्णय, काही तासात 220 शासन निर्णय, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 100 कोटींचा निधी, रब्बीसाठी बियाणे खरेदीला 3499 कोटींचा निधी, तर नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पासाठी 187 कोटी 98 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे काही महिने थांबणार. निवडणूक आचारसंहिता लागू, आचारसंहिता काळात वित्तीय अनुदान देण्यावर बंदी. ठाण्यातील सर्व शाळांच्या इमारतींची होणार संरचनात्मक तपासणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. ठाणे महानगरपालिकेचा समाज विकास विभाग तसेच महिला व बाल कल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला व तृतीयपंथीयांसाठी विविध नवीन कल्याणकारी योजना जाहीर. घोडबंदरच्या कोंडीपासून लवकरच होणार सुटका, वसई ठाणे प्रवाशांसाठी नवीन जलमार्ग सुरू करण्याचे नियोजन. ठाण्यात अनेक विभागांमध्ये एसआरए अंतर्गत प्रकल्प सुरू, अनेक वर्षांपासून चाळीत राहणाऱ्या नागरिकांचं इमारतीत राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प सुरू. श्रमजीवींचं आत्मक्लेश आंदोलन सुरू, ठाणे पालघर जिल्ह्यातील कातकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. लाडक्या बहिणींच्या पैशावरून खेडेगावात घराघरांमध्ये सासू सुना जावांमध्ये भांडणं. लाडक्या बहिणीच्या पैशांचा हक्क आता घरातील एकाच लाभार्थी महिलेला मिळणार असल्याने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये घराघरांमध्ये पैशाचा लाभ घेण्यावरून भांडण. खासगी आस्थापनांमध्ये महिलांचा लैंगिक छळ होत असेल तर होणार पॉश कायद्यानुसार कारवाई, ठाणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय. निळजे उड्डाणपुलाच्या कामासाठी शुक्रवार ते रविवार कल्याणकडून शिळफाट्याकडे जाणारी मार्गिका बंद. ठाण्यात 35व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मद्यपी मजुराला अग्निशमन दलासह पोलिसांनी वाचवलं. ठाण्यातील 29 शाळांना मुख्याध्यापकच नाही, टीईटी सक्तीमुळे पदे रिक्त, 6 मराठी तर 5 हिंदी शाळांचा समावेश. अशाच न्यूज अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे.